म्हणजे शेवटचे आपण विष्णूवर आलो होतो. तर एक ते गर्भोदक्षायी विष्णू आहेत, ते त्याच ब्रह्मांडाच्या आतमध्ये एक क्षीर सागर आणि श्वेतद्वीप तयार करतात. तर जितक्या प्रार्थना आहेत, कोणाला देवतांना प्रार्थना करायची, गजेंद्राला प्रार्थना करायची, तर कुठे करणार प्रार्थना? ब्रह्मांडाच्या आतमध्ये आपण आहोत. ब्रह्मांडाच्या आतमध्येच एक दूतावास असतो ना, जसा एका देशाचा दुसऱ्या देशामध्ये दूतावास असतो, तसं वैकुंठाचा प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक दूतावास असतो, त्याला म्हणतात श्वेतद्वीप. तर सर्व अवतार त्या ब्रह्मांडातले ते जे आहेत श्वेतद्वीप मध्ये क्षीरसागर आहे, दुधाचा समुद्र आहे. तर तिथे जे विष्णू आहेत, कारणा सागर मध्ये जे विष्णू आहेत त्यांना म्हणतात कारणोदकशाही विष्णू. जे गर्भोदक सागरामध्ये त्याला म्हणतात गर्भोदकशाही विष्णू. तर क्षीरसागरामध्ये त्यांना काय म्हणतात क्षीरोदकशाही विष्णू. तसे हे तीन विष्णू आहेत. तर हे आदिकेशव स्वामी आहेत, त्यांच्या नाभीतून कमळाचं फुल नाहीये, म्हणून दोन विष्णू असू शकतात. एक तर ते कारणोदकशाही विष्णू असू शकतात किंवा क्षीरोदकशाही विष्णू असू शकतात. तर या दोघांमध्ये फरक काय आहे? क्षीरोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू यांची सेवा नेहमी लक्ष्मी देवी करत असतात. आणि कारणोदकशाही विष्णू आहेत, त्यांची कोणी सेवा नाही करत, कारण ते सृष्टीच्या आधी आहेत. गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू हे सृष्टीनंतर आहे. म्हणून महाविष्णू फक्त एकटे असतात आणि त्यांच्या रोमशिरातून ब्रह्मांड तयार होतं. इथे जर आपण बघितलं तर यांच्याकडे चरणांजवळ लक्ष्मी नाहीये, आणि म्हणून हे पहिले विष्णू आहेत, कारणोदकशाही विष्णू. आणि अनंत पद्मनाभ स्वामी आहेत, त्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव दिसले काल आपल्याला, म्हणून ते कुठले? ते गर्भोदकशाही विष्णू. अशा प्रकारे म्हणून काल मी म्हटलं होतं की इकडचे स्थानिक लोक आहेत, यांना मोठा भाऊ म्हणतात का? ते कारणोदकशाही विष्णू आणि ते गर्भोदकशाही विष्णू. तर हे पण आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे की विष्णूमध्ये पण काय अंतर आहे म्हणून. आणि आता आपण या मंदिराबद्दल बोलूया. इथे आदि केशव स्वामी मंदिर. तसं म्हणतात इथे शेजारी एक मलयगिरी पर्वत आहे. त्या मलयगिरी पर्वताला कारण पूर्ण परशुराम क्षेत्र आहे, पवित्र भूमी आहे ही पूर्ण. तर परशुराम क्षेत्रामध्ये पवित्र भूमी असल्या कारणाने ब्रह्मदेवांना एक यज्ञ करायचा होता. आणि तो यज्ञ जेव्हा त्यांनी सुरू केला, थोडी घाई केली त्यांनी, आणि घाई केल्या कारणाने काय झालं, सरस्वती देवी त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनी बोलावलंच नाही. आणि सरस्वती देवींना वाईट वाटलं की मला यज्ञाला नाही बोलवलं तुम्ही, म्हणून तुमच्यासोबत असायला पाहिजे. तर आपण चर्चा करत होतो रामायणामध्ये पण सीता देवींना वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात पाठवल्यानंतर रामचंद्रांनी जवळजवळ 11,000 वर्ष राज्य केलं. 11,000 वर्ष जेव्हा राज्य केलं तेव्हा जे काही यज्ञ वगैरे करायचे होते तेव्हा सीतादेवी तर होते. सीतादेवी तर वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात होते. मग त्यांनी काय केलं, एक सोन्याची सीता तयार केली होती. आणि प्रत्येक यज्ञाला रामचंद्रांच्या शेजारी ती सोन्याची सीता होती. अर्धांगिनी म्हणतात, अर्ध अंगी. तर गृहस्थ आश्रमामध्ये जे काही कर्तव्य आहे ते पत्नीशिवाय अर्धवट आहे. म्हणून ब्रह्मदेवांची अर्धांगिनी सरस्वती देवी. सरस्वती देवींना वाईट वाटलं की मला त्यांनी बोलवलं नाही. तर तो जो मंत्रजाप सुरू झाला, यज्ञ सुरू झालं, सरस्वती देवींकडे कुठली शक्ती आहे? वाक शक्ती. तर सरस्वती देवीने ठरवलं ठीक आहे, तुम्ही मला सोडून यज्ञ करताय का? तो यज्ञ चांगला नाही म्हणा. तर जेव्हा ते मंत्रजाप करत होते तर तोंडाने जो ध्वनी काढताय त्याच्यावर नियंत्रण आहे सरस्वती देवीचं. तर सरस्वती देवीने चुकीचे मंत्रजाप करून घेतले त्या पुजाऱ्यांकडून. तर चुकीचे शब्द बाहेर पडले. शेवटी इथे जिम्मेवारी सरस्वती. तर चुकीचे जेव्हा शब्द पडले, पण ते आहे यज्ञ, आणि यज्ञामध्ये चुकीचे शब्द निघतात, मग काय होणार? त्या यज्ञातून एक बहीण आणि एक भाऊ बाहेर आले. तर त्या भावाचं नाव होतं केशव आणि बहिणीचं नाव होतं केशी. तर केशव आणि केशी हे दोन बहीण भाऊ आले. आता ते त्या कुठल्या वृत्तीतून आले बाहेर? सरस्वती देवीच्या रागाच्या वृत्तीने आले. रागाच्या वृत्तीने आपण जर काही काम केलं, जरी ते यज्ञ असेल, पण ते कसं होणार? कुंती आणि गांधारी हे दोन्ही एकाच वेळेस गर्भवती झाले. पण धृतराष्ट्र हे मोठे भाऊ होते. तर गांधारीला वाटलं की माझा गर्भ आहे, पोटात जे बाळ आहे ते लवकर जन्मायला पाहिजे, म्हणजे तो राजा होईल. पण पांडू राजा होते ना, तर पांडूची पत्नी कुंती ती पण गर्भवती आहे आणि हे पण गर्भवती आहे. तर पहिले बाळ झालं कुंतीला. तर जेव्हा ती खबर आली, अरे कुंतीला बाळ झालं, कुंतीला बाळ झालं, गांधारीला इतकं वाईट वाटलं, स्पर्धात्मक भावना होती.
तिला इतकं वाईट होतं की तिने असं स्वतःच्याच पोटावर मारली आणि इतक्या जोरात मारली द्वेष, अरे माझा मुलगा मोठा नाही का, माझ्या मुलाला राज्य नाही मिळणार म्हणून. जेव्हा पोटावर मारलं तेव्हा आतमध्ये जे गर्भ होता ते मिसकॅरेज झालं, त्याचे 100 तुकडे झाले आणि जेव्हा जन्म झाला तेव्हा ते 100 तुकडे आले. मला काय करायचं तर त्या 100 तुकड्याला मग व्यास ऋषींनी मडक्यांमध्ये तूप टाकलं आणि मंत्रविद्या आहे व्यास ऋषींकडे, त्या 100 मडक्यांमध्ये ते 100चे तुकडे होते ते टाकले आणि तूप होतं त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धती येते, आपल्याला माहिती नाही ती पद्धती, IVF होते ते जो, त्याच्यातून 100 मुलांना जन्म दिला. तर 100 वेळा गांधारी गर्भवती होती. सो सांगायचा मुद्दा काय की गांधारीने द्वेषापोटी स्पर्धात्मक भावनेने जेव्हा असं स्वतःच्या गर्भावर मारलं आणि त्याच्यातून 100 मुलं तयार झाले, त्या 100 मुलांची प्रवृत्ती कशी होती. म्हणून गर्भाच्या वेळेस जेव्हा गर्भवती असतात महिला तेव्हा आपण काय ऐकतो, आपण काय खातो आणि आपण काय बघतो हे खूप महत्वाचं आहे. पुराणांमध्ये गोष्ट सांगितली आहे, एक राजाची पत्नी गर्भवती होती आणि तिचं महल होतं तेव्हा आणि बाकीचे सगळे घर साधे होते. तिने एकदा कधीतरी घराबाहेर येऊन बघितलं होतं, एका पशुची हत्या बघितली. दूर कुठेतरी खाटी कसं पशुला मारलं आणि तिच्या पोटात गर्भ होतं. अचानक तिचं शॉक बसलं, झालं मग गोष्ट विसरली ती. मग जन्म झाला, तो जो मुलगा झाला तो खूप क्रूर झाला. तर ते वडील खूप छान होते, आजोबा छान, पूर्ण वंश त्यांचा छान आहे आणि तो मुलगा असा विचित्र होता. तर मग आई आणि वडील विचारतात की माझा मुलगा असा विचित्र का झाला म्हणून. तर त्यांनी खूप बघितली, कुंडली वगैरे बघितली, कुंडली सगळी छान आहे. मग काय झालं, मग त्यांनी एकच फक्त विचारलं, तुम्ही जेव्हा बाळंतपण होते, जेव्हा पोटात बाळ होतं तेव्हा तुम्ही काय अशी हिंसा बघितली होती का. तर म्हणजे नाही, मी तर महलातच होती, मी कुठे जाणार बाहेर हिंसा बघायला. अच्छा माझं काय, बघा थोडं आठवण करा, अजून कुठलंच कारण नाही. मग तिने एकदा आठवलं की एकदा मी चुकीने बाहेर आली आणि बघितलं तर एका पशुला मारत होते, ती हिंसाशी झटका बसला होता म्हणून. सो म्हणून असं म्हणतात की जेव्हा पोटात बाळ असेल तेव्हा आपण चांगली पुस्तकं वाचायला पाहिजे. आपण भागवत वाचूया, गीता, रामायण, महाभारत वाचू शकतो, हरिनाम आपण ऐकायला पाहिजे, भगवद्गीतेचे जे श्लोक आपण जर रेकॉर्डेड अवेलेबल असतात ते ऐकायला पाहिजे. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. अभिमन्यू होता, तो पोटात होता सुभद्राच्या आणि जेव्हा पोटात होता तेव्हा एकदा कृष्ण आणि अर्जुन हे युद्धकलेवर चर्चा करत होते आणि बाळच होतं ते. तर बाळाने ऐकलं, तर तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की चक्रव्यूह जे होतं त्या चक्रव्यूहाला आतमध्ये कसं जायचं, त्याची एक पद्धत असते, ती त्याने ऐकली. पण सुभद्राला त्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नव्हता, तर सुभद्रा झोपी गेली. तर सुभद्रा जेव्हा झोपी गेली तेव्हा बाळाला पण ते ऐकून आलं आणि बाळाला जेव्हा ऐकून आलं म्हणून अभिमन्यूला फक्त चक्रव्यूहला आतमध्ये जायची कला माहिती होती, पण चक्रव्यूहातून बाहेर यायची कला त्याला माहिती नव्हती. सो म्हणून लहान आपल्याला वाटतं की बाळाने जन्म नाही घेतला, पण बाळाचे कान सगळ्यात आधी येतात माहिती. जो शिशु असतो पोटामध्ये त्याचे इंद्रिय आहे, सगळ्यात पहिली इंद्रिय कुठली जागृत होते गर्भाची, श्रवण इंद्रिय. डोळे नंतर येतात, जीभ नंतर येते, घ्राण शक्ती, सुगंध घ्यायची शक्ती नंतर येते, पहिले ध्वनी शक्ती. आणि तसंच मृत्यूच्या वेळेस सगळ्यात शेवटी काय ऑफ होतं, डोळे लवकर जातात, जिभेवरची चव लवकर जाते, म्हणून सुगंध वगैरे येत नाही. नंतर म्हणतात की मला तरी सुगंध वगैरे येत नाही, पण कान आपले शेवटपर्यंत असतात. पहिले कान आहेत आणि शेवटचे कान आहेत, म्हणून कानांना खूप महत्व आहे. आणि म्हणून या कानाद्वारे आपण नेहमी पवित्र गोष्टी जर ऐकल्या तर आपली चेतना पण पवित्र होते. तर आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया की सरस्वती देवी आहे. सरस्वती देवीने पण रागापोटी ते चुकीचे मंत्र जप करून घेतले आणि त्या यज्ञातून दोघांना, तर त्यांची वृत्ती कशी असणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांची वृत्ती मी सांगतो कशी असणार, त्यांची वृत्ती पण थोडी द्वेषी असणार, रागी असणार. तर बाहेर आले आणि कारण ते यज्ञातून निर्माण झाले होते तर ते मरू नाही शकत, अमर होते ते. आता द्वेष आहे, राग आहे आणि अमर आहे, सगळे डेंजरस कॉम्बिनेशन. तर सगळीकडे हाहाकार, सगळ्या देवतांना त्रास देणार, ब्रह्मदेवांना त्रास देणार. मग या सगळ्या देवतांचे कोण मदत करणारे कोण व्यक्ती आहेत. तर 2 दिवसापूर्वी एका प्रश्न उत्तरात आलं होतं आणि 2-3 लोकांनी प्रश्न विचारला होता, वरुण असे कसे वागू शकतात, इंद्रदेव असे कसे वागू शकतात, बरोबर. तर कधी कधी आपण बघतो त्यांची वागणूक ऑलमोस्ट असुरांसारखीच आहे, तरी पण आपण त्यांना देवता म्हणतो.
तर देवतांमध्ये आणि असुरांमध्ये त्यांच्या कृतीमध्ये मोजक्या वेळा जास्ती काही फरक जाणवत नाही. इंद्राला पण लोभ आहे, इंद्राला पण चुकीच्या इच्छा आहे आणि असुरांना तर असतातच. मग तरी पण ते देवता आज पण तोच इंद्र आहे, ज्याने इंद्राने श्रीकृष्णाविरुद्ध हे सगळं, तोच इंद्र आहे. आणि असुर लोक आहे, हिरण्यकश्यपूला श्रीकृष्णाने मारलं, रावणाला श्रीकृष्णाने मारलं आणि इंद्राला नाही मारलं. आपण म्हणलं अहो प्रभू स्टोरीज जर बघितलं तर कथा जर बघितलं तर फारसा फरक नाहीये. मग काय असं आहे की देवता अजूनही देवता आहेत आणि असुरांना श्रीकृष्ण अजिबात सहन नाही करतात, त्यांना ठार मारतात. चूक झाल्यावर भगवंतांचे शरण घेतात. येस, व्हेरी गुड. सो हा एकच आहे की त्याच्याकडून जेव्हा चूक घडते तेव्हा ते माफी मागतात. आणि त्यांना माहिती आहे की आपण खूप उड्या मारतो, पण जेव्हा समोरून काही वादळ येतं तेव्हा चुपचाप बसायला लागतं, मग तेव्हा परमेश्वराचेच पाय धरायला लागतात. म्हणून इथे म्हणते केशन आणि केशीने जेव्हा हाहाकार केला तेव्हा त्या देवतांनी परत भगवंतांकडे गेले. भगवंत म्हणाले ठीक आहे, मी मदत करतो तुम्हाला. मग भगवंत इथे आले आणि त्यासोबत 7 दिवसांसाठी तो जो केशन होता त्याच्यासोबत युद्ध केलं भगवंतांनी. पण तो अमर आहे, तो अजय आहे, त्याला म्हातारपण नाही आहे, त्याला मृत्यू नाही आहे. तर मग काय करायचं? तर भगवंताने त्याला असं धरलं आणि जमिनीवर आपटलं. तर आपटला, भगवंतांना वाटलं की गेला की काय, पण तो बेशुद्ध झाला, त्याला मृत्यू नाही झाला, परत उभा झाला. परत श्रीकृष्णाने विष्णूंनी त्याच्यासोबत युद्ध केलं, परत त्याला आपटलं जोरात, परत तो बेशुद्ध झाला पण मृत्यू नाही झाला. मग श्रीकृष्णाला लक्षात आलं याच्यासोबत जर डील करायचं असेल तर काहीतरी वेगळी आपल्याला उपाय करायला लागेल. काय केलं? श्रीकृष्णाने तेव्हा शंख वाजवला. सॉरी, श्रीकृष्ण माझ्या तोंडातून श्रीकृष्ण, सॉरी, तो विष्णूंनी तेव्हा शंख वाजवला. अनंत शेष आहेत, अनंत शेषाला लक्षात आलं विष्णू मला काहीतरी सांगताय. मग विष्णूंनी अनंत शेषाने काय केलं, तो जो पडला होता आणि बेशुद्ध अवस्थेत होता त्याच्यावर अनंत शेष आले आणि गोल गोल गुंडाळी करून त्याच्यावरच बसले. तर त्याला दाबलं खाली आणि लगेच विष्णू आले आणि त्याच्यावर झोपले. तो केशन आहे, केशनवर शेषनाग आहे आणि त्या शेषनागावर विष्णू आहे, म्हणून त्यांचं नाव आहे आदि केशव. केशवला मारलं म्हणून त्याचं नाव केशव. हे श्रीकृष्ण केशव नाही आहे, हे केशवला मारल्यामुळे केशव आहे. आणि ही घटना खूप आधीची म्हणून त्याचं नाव आहे आदि केशव. तर तो आतमध्ये बेशुद्ध आहे, पण त्यानंतर जाग आली. जागानंतर लक्षात आलं की माझ्यावर काहीतरी चादर दिसते. तर तो असा हळूच हात वगैरे काढायला लागला बाहेर. तर हात जेव्हा काढले तेव्हा परमेश्वराने तिथे शिवलिंग घेतले आणि त्याला शिवलिंगाखाली दाबलं त्याच्या हाताला. तर आजही तो जो केशन आहे तो यांच्याखाली आहे. आणि या प्रदेशामध्ये, आजूबाजूच्या प्रदेशामध्ये 12 शिवलिंग आहेत, 12 मंदिर आहेत. तर ते 12 शिवलिंग काय, ते केशांच्या हात जे असे बाहेर होते तर परत दाबले. आणि आज पण इथे प्रथा आहे की शिवरात्रीच्या आसपास, शिवरात्रीच्या दिवशी जे सगळे भक्त आहेत ते आधी त्या सगळ्या शिवलिंगांचं दर्शन करतात आणि सर्व 12 शिवलिंगाचं दर्शन केल्यानंतर शेवटी आदि केशव स्वामीकडे येतात. आपण भागवतामध्ये शेवटी एक कथा आहे की शंकरजींची स्तुती करताना एक असुरी वृत्तीचा व्यक्ती होता. भागवतामध्ये त्याचं नाव लिहिलं वृकासूर आणि आपण मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतो भस्मासूर. त्यांनी स्तुती केली, शंकरजींना प्रसन्न केलं. कसं प्रसन्न केलं? आधी त्यांनी पाय टाकला अग्नीमध्ये. शंकरजी काय प्रसन्न म्हणजे काय विचित्र करतो, स्वतःचा पाय वगैरे टाकतो, दूध दही टाकतो. तर आलेच नाही शंकरजी, तर त्याला दुसरा पाय टाकला. मग आलेच नाही शंकरजी, प्रसन्नच नाही झाले. तर घोर तपस्या आहे, विचित्र तपस्या आहे. मग एक हात टाकला त्यांनी तरी शंकरजी प्रसन्न नाही झाले. मग त्यांनी तो चाकू घेतला आणि स्वतःचा डोकंच कापणार होता, त्या डोक्याला त्या अग्नीमध्ये टाकणार होता. तर तेवढ्या शंकरजीने काय करतोस तू, हात टाकतोस, पाय टाकतोस, रक्त टाकतोस, मला याच्यात नको आहे, मला विष्णू प्रसाद दे. म्हणतो नाही, मला तुमच्याकडून एक वरदान पाहिजे, तुम्ही द्या. काय वरदान पाहिजे? काय वरदान मागितलं नाही? मी कोणाच्या डोक्यावर जर हात ठेवला तर त्याचं डोकं भस्म होणार. शंकरजी म्हणाले हा आता तो काय विचित्र करण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे देतो. तर त्यांनी काय करावं? सगळ्या आधी शंकरजींच्याच मागे पडाला. त्याला पार्वती देवी पाहिजे होती. तर म्हणाले शंकरजींनाच आधी. शंकरजी म्हणाले बापरे, माझ्यावरच वरदान घेतलं आणि माझ्याच मागे लागलंय. पण शंकरजी कारण खूप कृपाळू आहेत, त्यांनी वरदान दिलं, पण त्यांना लक्षात नाही आलं की या वरदानाचा काय परिणाम होऊ शकतो. तर शंकरजी पळतायत आणि त्याच्यामध्ये तो भस्मासूर किंवा वृकासूर पळतोय. मग शंकरजींनी पण मनामध्ये परमात्म्याला प्रार्थना केली. शंकरजी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा हे जे विष्णू आहे एका छोट्या लहान ब्राह्मण बटू एका लहान मुलाच्या रूपात आले आणि त्याला म्हणतात ए काय कुठे करतोस, त्याच्यामध्ये का पडतो शंकराच्या मध्ये? म्हणतो नाही, मला वरदान दिलंय आणि मला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्यांना भस्म करायचं आहे. हा
"आ, तू काय हसतोस रे?" शंकराच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवतोस? म्हणजे शंकरावर काय विश्वास ठेवायचा? म्हणजे त्यांच्याकडे जर शक्ती असती तर स्वतः त्याच्याकडे राहायला घर नाही, स्वतः त्याच्याकडे दागिने नाही. तुम्ही सगळे लोक त्यांना महादेव म्हणता आणि हातामध्ये एक सोन्याचा कळा निघाला, तर काय महादेव आहे ते असंच गोड गोड बोलतात आणि फसवतात. तर श्रीकृष्ण जेव्हा बोलतील तर त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला सांगते. तर गोड बोलतात आणि लहान मुलं जेव्हा बोलतात ना, तोकडं जरी बोलले तरी आपल्याला खूप छान वाटतं. तर विचार करा, लहान मुलाच्या रूपामध्ये विष्णू त्याला सांगतायत की शंकरावर तो विश्वास ठेवू नको. ऍक्च्युली शंकरावर विश्वास ठेवायला पाहिजे. शंकर कधीही कोणाची फसवणूक नाही करत. म्हणून तर बिचारे शंकरजी पडत होते, कारण त्यांना माहिती माझ्या डोक्यात तर मी पण भस्म होईल. तर त्या असुराला दिशाभूल करण्यासाठी विष्णू शंकराबद्दल असं बोलला, तर विष्णू शंकराबद्दल असं कधीच बोलणार नाही. तर मग त्याला पण ते पटलं की अरे माझ्याकडून काहीतरी चूक झाली वाटतं, मी विश्वास ठेवला. म्हणजे मग काय करायचं? तर म्हणाले सिंपल आहे, स्वतःच्या डोक्यावर ठेव, काहीच होणार नाही बघ. तर एवढं गोड बोलले तरी स्वतःच्या डोक्यावर ठेवलं आणि काय झालं? भस्म झालं. मग शंकरजी म्हणाले वाचवलं तुम्ही मला. तर म्हणून अनंत पद्मनाभ स्वामींच्या हाताखाली ती शिवलिंग आहे. त्याचं म्हणतात की ती जी भस्मासुराची जी प्रसंग आहे ते दक्षिण भारतामध्ये याच भागात झाले. सुचिंद्रम आहे ना, आता आपण सुचिंद्रमला जाणार आहोत. तर सुचिंद्रमध्ये जी मूर्ती आहे ती ब्रह्मा विष्णू महेशाची, त्याचे 12 शिवलिंग आहेत ते सगळे इथेच आहेत. आणि शंकरजींना जे विष्णूंनी त्या भस्मासुरापासून वाचवलं त्याच्यासाठी ते अनंत पद्मनाभ स्वामींच्या हाताखाली शिवलिंग, तर ते आठवण करून देतात. तर परत आपण इथे आदिकेश्वर स्वामीकडे येऊया. तर केशव खाली आहे आणि तो शेषनाग आहे, त्या शेषनागावर केशव आहेत आणि त्याचा हात जिथे जिथे आला तिथे शिवलिंग आहे. तर हे जे आदिकेश्वर स्वामी आहे हे अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या आधीपासून आहे. अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराचं जेव्हा निर्माण करायचं होतं मार्तंड वर्मा, इथे बघितलं की मार्तंड शहर बघितलं, इथून 10 मिनिटावर होतं. तिथून आपण आतमध्ये वळलो तर त्यांची जी राजधानी होती ती इथे होती. पण नंतर त्यांना पद्मनाभ स्वामींचं मंदिर बांधायचं होतं, त्यांचं आकर्षण पद्मनाभ स्वामीकडे होतं. तर त्यांना तिथे मंदिर बांधायचं होतं. तेव्हा इथे आले आणि या मंदिराची जी कन्स्ट्रक्शन ते बघितलं. असं मध्ये मंदिर आहे आणि तिथे एक हे गरुड स्तंभ आहे आणि असे 4 असे मोठे मोठे कॉरिडॉर्स आहेत आणि असे मोठे मोठे खांब आहेत. तर हुबेहूब जसं हे मंदिर आहे तसं अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर बनवलं. अनंत पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये नरसिंहदेव आहे आणि कृष्ण आहे. तसं आदिकेश्वर स्वामी मंदिरामध्ये पण इथे कृष्णाचं मंदिर आहे. तर म्हणून आता जिथे 2 मूर्ती गेले आपण बघितले, या बाजूला आदिकेश्वर स्वामी होते, चतुर्भुज नारायण होते आणि या बाजूला श्रीकृष्ण होते. तर या मंदिराकडून प्रेरणा घेऊन त्यांनी ते मंदिर बनवले. इथे आरकोट म्हणून एक जागा आहे जवळ केरळमध्ये. तर तिथे एक नवाब होते, दस्तखान नाव होतं त्याचं. तर ते दस्तखान आहे ते 1740 मध्ये त्यांना अशी इच्छा झाली की मला या मंदिरामध्ये पण नक्कीच खूप सारं सोनं असणं, जसं अनंत पद्मनाभ स्वामींकडे सोनं आहे तर मला ते सोनं पाहिजे म्हणून त्यांनी याच्यावर इथे आक्रमण केलं. आणि यांची जी उत्सव मूर्ती आता गेली ती उत्सव मूर्ती सोन्याची आहे. तर ती उत्सव मूर्ती त्यांनी चोरी केली आणि घेऊन गेली. तर त्यांना काही व्हॅल्यू नाही भगवंताच्या मूर्तीची. आपण तर नमस्कार केला, त्यांनी कुठे टाकलं असेल? त्यांच्या सगळं असं गोडाऊन असतं जिथे सगळ्या फालतू गोष्टी असतात, सगळं कचरा पडलेला असतो, तिथे ती मूर्ती अशी फेकली त्यांनी. आणि काही दिवसांनी तिथले जे कोणी रखवाल केअरटेकर असतील ते केअरटेकरने म्हटलं ही जी मूर्ती आहे ना याला मी अनेक वेळा खाली टाकतो आणि त्याच्यावर फालतू सामान टाकतो बेसिकली अनादर करण्यासाठी, पण एक मी बघितलं ती मूर्ती काही झालं की वर येते. तर म्हणाले असं तसं शक्यच नाही. मग त्याला त्यांनी सांगितलं की त्याचा जो बेस आहे त्या बेसला एक छिद्र करा आणि त्या छिद्राला एक दोरी बांधली आणि त्या दोरीने तो जो गोडाऊन होता त्या गोडाऊनच्या जमिनीवर एक वजनी गोष्ट ठेवली आणि त्या मूर्तीच्या बेसला तिथे दोरीने बांधून ठेवलं. दुसऱ्या दिवशी बघितलं ती दोरी सुटलेली होती आणि परत ती मूर्ती वर आलेली होती. तेव्हापर्यंत काय झालं, इथे जे पुजारी होते त्या पुजारींनी इथला एक जो स्थानिक जमीनदार सारखा जो माणूस होता त्याला प्रेरणा दिली. मग तुम्ही सांगा दर्शन करायचं की करावे? ती मूर्ती आहे ती वर येत होती. तर तेव्हा त्या पुजाऱ्याने त्या जमीनदाराच्या बोलवलं आणि सांगितलं तो जो नवाब आहे त्या नवाबला जाऊन सांग की आम्हाला मूर्ती पाहिजे म्हणून, ती छोटी मूर्ती. आणि तेव्हापर्यंत ती मूर्ती त्या नवाबला पण भ्रमित करत होती. आणि हे जेव्हा गेले मूर्ती मागायला तेव्हापर्यंत
परमेश्वराने केलं की त्याची एक पत्नी होती, ती पत्नी आजारी पडली आणि तिला भरपूर वैद्यांनी औषध दिलं, हे झालं ते झालं, ती काही बरी होत नव्हती. मग हे जेव्हा जमीनदार तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी म्हणलं आम्हाला मूर्ती पाहिजे. तर ते म्हणाले अरे मूर्ती वगैरे तू काय म्हणतो, तिथे माझी पत्नी मरायला टेकली. मग त्यांनी लगेच युक्ती केली आणि म्हणाले जर तू आम्हाला मूर्ती दिलीस तर तुझी पत्नी बरी होऊ शकते. तर एवढं सगळं औषध वापरलं होतं पण ते काही बरं नव्हतं झाली. तर त्यांनी विचार केला ठीक आहे ना एक मूर्ती देऊ. आणि तशी पण ती मूर्ती थोडी जादूची वाटत होती, शुभ येत होती, तर देऊन टाकू मूर्ती आपण. तर त्यांनी ती मूर्ती परत दिली आणि ती मूर्ती जशी इथे आली या मंदिरात पोहोचली तसं त्या पत्नीची तब्येत पूर्णपणे बरी झाली आणि ठणठणीत झाली. त्या दिवशीपासून त्या नवाबला एक लक्षात आलं की हे जे भगवंत आहेत हे खरे आहेत, ही मूर्ती नाही, जड मूर्ती नाही म्हणून. तर त्यांनी जसं मुसलमान लोक अशी टोपी घालतात डोक्यावर, त्यांनी त्याचा धर्म त्यांनी तशी एक सोन्याची टोपी आदिकेश्वर स्वामीला भेट दिली आणि एक मोठी सोन्याची प्लेट आदिकेश्वर स्वामीला भेट दिली. तर आज पण ती प्लेट आणि ती जी टोपी आहे ती आदिकेश्वर स्वामीकडे आहे. आणि वर्षातून एकदा ज्या दिवशी ते आदिकेश्वर स्वामीची मूर्ती इथे परत आली त्या दिवशी एक पूजा होते. त्या पूजेला नाव आहे तिरू अल्लाह पूजा. आणि त्या तिरू अल्लाह पूजाच्या दिवशी म्हणतात एक भाताचा प्रकार आहे, तो प्रसाद म्हणून वाटतात, तो एकच दिवशी वाटतात. त्याची बनवण्याची जी पद्धत आहे ती हिंदू नाही आहे, कुठली आहे ते समजून जा. तर त्या लोकांमध्ये भाताचा एक पदार्थ आहे, त्याला काय जे काय फोडणी वगैरे जे काय देतात ते परमेश्वराला तसं अर्पण करतात आणि ते वाटतात. अशा प्रकारे हे आदिकेश्वर स्वामी आहेत जे इथे आपली वाट बघत आहेत. तर ते केशवला जेव्हा खाली पुरलं तर त्याची बहीण होती, त्याच्याबद्दल कोणी विचारलंच नाही मला. केशी होती. तर केशीला खूप वाईट वाटलं, माझ्या भावाला यांनी असं जमिनीत दाबून ठेवलं. तर केशीची एक बहीण होती, तिचं नाव होतं कोटाई. केशी आणि कोटाईने एक कट रचला, म्हणाले आपण एक काम करूया, आपण या विष्णूला ना पाण्याखाली बुडवूया. तर त्या दोघींनी एका नदीचं रूप घेतलं आणि नदी अशी वेगाने इथे वाहत आली आणि प्लॅन होता की विष्णू आहेत त्यांना पाण्यामध्ये आपण बुडवूया म्हणून. तर भूमी देवी आहे, ती पण परमेश्वराची पत्नी आहे. अनंत पद्मनाभ स्वामींची जी उत्सव मूर्ती आहे त्यांच्या आजूबाजूला कोण आहे, श्रीदेवी आणि भूदेवी. तर भूमी देवीने बघितलं की पाणी जर झालं तर हे बुडतील म्हणून. मग भूमी देवीने या पूर्ण स्थानाला 5 मीटर उंच केलं. आपण जेव्हा आलो तेव्हा किती त्या पायऱ्या होत्या, बाकी सगळे मंदिर जमिनीच्या लेवलला असतात, फक्त इथे ती नदी आली म्हणून भूमी देवीने या मंदिराला वर केलं. मग त्या नदीला पण कळलं की इतक्या वर मी जाऊ शकत नाही, तेवढा माझा प्रवाह नाही, त्यांनी पण स्वीकार केलं. तर ती केशी आणि कोटाई जे त्यांनी पण भगवंताची शरण घेतली आणि म्हणाले आम्हाला पण माफ करा, आमच्याकडे चुकीची वृत्ती होती. तर भगवंत म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. तर श्रीरंगम मंदिर आहे, श्रीरंगम मंदिर पण एका बेटावर आहे आणि त्या बेटाच्या दोन्हीकडे एक नदी आहे, ती आहे कावेरी नदी. श्रीरंगमला कावेरी नदी जणू काही भगवंताच्या गळ्यामध्ये असा हार असतो, एकच हार असतो पण त्याचे 2 भाग असतात. तसं कावेरी नदी श्रीरंगममध्ये रंगनाथ स्वामीला एका हारासारखं सर्कल करते. तसं ती जी नदी इथे आली तर या मंदिराच्या पाठीमागे पण एक दरवाजा होता, जिथून आपण दर्शनासाठी आतमध्ये गेलो. तर त्या पायऱ्याने जर खाली गेलो तर तीच नदी आहे आणि समोरच्या बाजूला इथून पण जर खाली गेलो तर तीच नदी आहे. पण आता ती जी नदी आहे ती त्या द्वेषी वृत्तीने नाही आहे. तिला लक्षात आलं की आपण परमेश्वराच्या अपोजिट जाऊ नाही शकत, तरी शरण घेतली. तर असं म्हणतात की तिरू आपल्याला आपण काल बघितलं भद्र, अट्टा म्हणजे गोल आणि आरी म्हणजे नदी. तर तिरू अट्टा आरी म्हणून या नदीचं नाव आहे तिरू अट्टा आरी. आणि कधी कधी या भाषेत तिरू अट्टारू म्हणतात त्याला. तर मल्याळममध्ये आंध्रमध्ये ऊ करतात प्रत्येक गोष्टीला. तर तिरू अट्टारू म्हणजे काय, ही ती पवित्र जागा आहे जिथे परमेश्वराच्या दोन्ही बाजूला एक नदी आहे आणि त्या नदीने परमेश्वराच्या मंदिराला गोलाकार केला. तर ही पवित्र नदी आहे, त्याचं पण आपण दर्शन घेऊ शकतो. जय श्री आदिकेश्वर स्वामी की जय. तुम्ही जिथे कुठे बसलेले आहात तिथून वळवून बघा तर ते भगवंत त्याच्या खाली आहे. तर त्याच्यावरती दिसतंय तसे सोनेरी कलश आहे. तर ते किती कलश आहे, 4 ते पुढे अजून एक मागे नाही ते कलश नाही, एक जे उभा आहे त्याच्यामध्ये 3 कलश आहेत. तर विष्णू मंदिरामध्ये जेव्हा पण तुम्ही बघाल वर जेव्हा असे कलश असतात, कधी कधी गाभाऱ्याच्या वर एक कलश असतो किंवा आता इथे दक्षिण भारतामध्ये असा तो ट्रायंगल किंवा एक कलश नसतो, असं लांबट असतं.
आणि लांबट असतं म्हणून असे खूप सारे कलश असतात. पण जो उभा आहे त्याच्यामध्ये नेहमी 3 कलश असतात आणि त्याच्यावर एक चक्र असणार. तर ते काय सांगतात, 3 कलश म्हणजे काय, ब्रह्मांडामध्ये 3 प्रकारचे ग्रह असतात. एक आहे खालचे ग्रह, एक आहे मध्याचे ग्रह आणि एक आहे वरचे ग्रह. जसं आपण आज चर्चा केली, ब्रह्मांडामध्ये 14 स्तर आहेत. वरचे जे ग्रह आहेत ते पुण्य लोकांसाठी आहेत, देवतांसाठी वगैरे. खालचे ते पाताळ लोकांसाठी, मध्ये ते पृथ्वीमध्ये, बरोबर. तर तिथे 3 कलश असतात विष्णूच्या मंदिरामध्ये. ते 3 प्रकारचे उच्च ग्रह, मध्य ग्रह आणि खालचे ग्रह त्यांचं प्रतीक आहे. आणि त्या 3 ग्रहांच्या वर काय, वैकुंठ. आणि वैकुंठामध्ये कोण राहतात, भगवंत. तर म्हणून विष्णू मंदिरामध्ये नेहमी तुम्ही बघणार अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. 3 कलश असतात आणि वर एक स्पेशल असतं. तर जर जगन्नाथपुरीचं मंदिर वगैरे बघितलं तर तिथे वर ते चक्र असतो, पण त्या चक्राखाली नेहमी 3 कलश असतात. श्री विष्णू हे ब्रह्मांडामध्ये 3 स्तरांच्या पलीकडे वैकुंठ राहतात. जय श्री आदिकेश्वर स्वामी की जय. श्री प्रभुपाद की जय. तो आता त्या भक्तांनी येऊन विनंती केली, पटकन दर्शन घ्या. आपण पटकन दर्शन घेऊ.